आम्हाला काही महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. आता तुम्ही बोलणार ते महत्वाचंच असणार ना. बोला बोला. आम्ही सेपरेट होतोय. आम्ही सेपरेट होतोय म्हणजे वेगळे होतोय. वेगळे डिवोर्स डिवोर्स घेणार होता मी. नलिनी शांत. हा? पाणी घेता का? नाही पण हे कसं कुठं काय असं म्हणजे काय. शांत बाब, अजून झालेला नाहीये. पेपर्स वगैरे आम्ही सबमिट केलेले आहेत. येत्या 6 महिन्यामध्ये ऑफिशियली डिवोर्स होईल आमचा. हो चला चला चला. चहा करते ते मी बघतोच आलोच. तरी मी तुला सांगत होते, आपण थोडासा प्लॅन करून ह्यांना व्यवस्थित समजावून सांगूयात म्हणून. साधी माणसं आहेत बिचारी. ही काय सरप्राईज द्यायची गोष्ट होती का? दे आर सो शॉक्ड. आता इथे येऊनही आपण भांडायचंय का? झाली तयारी? हो चालली आहे. हा डबा ठेव. काय आत? ह्याच्यात जादूचे लाडू आहेत. जेव्हा तू रागावून तुझे गाल फुकतील ना त्यावेळेला खाण्यात. ए यार माई, काय झालं? मला नाही जायचं ग तुला सोडून. अगं कायमची चालली आहेस का? आठवड्याभराचा प्रश्न आहे. पण आता तू आलीस इतक्या दिवसांनी आणि मी चालली. तुझ्या गळ्याला पण थोडीशी विश्रांती मिळेल ना. मला माहितीये मी नसताना तू किती त्रास घेतला असशील ते. हो की नाही? काही त्रास वगैरे घेतलेला नाहीये मी काय. हे बघ बाळा, तुझ्याकडे बघूनच कळतंय तुझ्या डोक्यात काय चाललंय, किती त्रास झालाय तुला. जरा बाहेर पडलीस तर वेगळे विचार येतील, फ्रेश वाटेल तुला. अगं फ्रेश तर मला तुला बघूनच वाटतंय माई. मी खूप मिस केलं तुला, खूप मिस केलं. अगं बाळा, पण मी इथं आता आलीये ना कायमची. हा मग आता काय आपण काय करायचं काय करणार. अरे बाहेर थांबलेत ते दोघं, त्यांच्याशी नाही काही आपलं वार्तालाप झालं तर जातील निघून. ठरलं. काय ठरलं मला सांग ना. आपण त्यांना पटवायचं, त्यांनी डिवोर्स घ्यायचा नाही. वाह वाह नलू वाह. अगं ये ना ऐश्वर्या, इकडे बाहेरच काय थांबलीस? ये ये ये. पाणी वगैरे हवंय का तुला? नाही नको. हा? मैत्रेयी, ऐश्वर्या आलीये का? तुम्ही जोडीने जाताय हे बरं आहे. म्हणजे तिथे एकमेकींना कंपनी होईल ना जरा. अगं नाही माई, म्हणजे आम्ही चाललोय फक्त एकत्र. तिथे आम्ही वेगवेगळ्या राहणार आहोत, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये. काय? का असं का? म्हणजे ओळखीच्या लोकांनी एकत्र राहायचं नाही असा काही नियम आहे का? नाही नाही ग, नियम नाही. तुला माहिती नसेल माई, पण सिद्धार्थच्या बाबतीत मैत्रीण माझ्याशी जे वागलीये ना, ते मी इतक्यात तरी विसरू शकणार नाहीये. आणि म्हणून मी चाललीये तिथे ध्यानधारणा करायला, शांत होण्यासाठी. मी तुझ्याशी बोलतेय आणि माई, फक्त तुझ्याशी. हो ऑफकोर्स, ते कळतंय मला. माझ्याशीच बोलतेस तू. नाही नाही नाही, मलाही कळतंय तू कोणाशी बोलतेस ते. हे बघ, तुझं माझ्याशी बोलणारच नशील ना, तर मग मी नाही येत तिकडे. अशी काय? उलट हिला जास्त गरज आहे माई माझ्यापेक्षा. फायदाच होईल तिला. माताजींचा आशीर्वाद मिळाला ना कि मग झालं. अगं काय? माताजींचा आशीर्वाद? तुम्ही विपश्यनेला चाललाय ना इगतपुरीला? नाही नाही नाही, हे वेगळं आहे. मेडिटेशन आहे. फाइंड द सेल्फ अशी कन्सेप्ट आहे. म्हणजे माताजींची ग. माझ्या का मैत्रिणीला इतका फायदा झालाय ग माई याचा. अगं
म्हणजे मैत्रिणीला फायदा झाला असेल, पण ह्याच्यामध्ये काही बोंधुगिरी वगैरे नाही ना, बघितलं पाहिजे आपण. अगं नाही, काहीतरीच काय माही, माताजी फार मोठ्या आहेत अगं. त्या किती शिकल्यात माहिती, PhD केली सायकोलॉजी मध्ये, जगभर त्यांचे शिष्य आहेत, किती आश्रम चालवतात. त्या आत्ता वर्ल्ड टूर करून आल्या आहेत, नुकत्याच आल्यात आणि काहीच दिवस इथे, तेवढंच आम्ही जाऊन येणार आहोत. आता संन्यास घेतला त्यांनी, आश्रमाचंच सगळं बघतात, पण फार मोठ्या आहेत ग माताजी. ओके, ग्रेट. डॉक्टर साहेब, मला काय वाटतं, प्लीज तुम्ही ना हा वेगळं व्हायचा विचार सोडून द्या. आय नो, मला माहिती आहे की तुम्ही मला आपुलकीने हे सगळं सांगतात, पण आमच्या दोघांचा या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत पूर्ण विचार झालेला आहे. हो का? बर, ठीक आहे. डॉक्टर साहेब, एक जरा प्रश्न विचारू का? नाही म्हणजे पर्सनल आहे, जरा विचारू का? थँक्यू. नाही, तुम्ही वेगळा व्हायचा विचार करताय म्हणजे हे कुठं काही आहे म्हणजे कुठं काही अफेअर वगैरे चालू आहे का तुमचं? बघा, मला वाटलंच होतं. अहो, कुठल्या लग्नात भांडणं होत नाहीत. आता माझंच बघा ना, तुम्हाला खोटं वाटेल पण मी 2 वेळा कडकडून भांडले होते आणि माहेरी निघून गेले होते. असं वाटलं होतं नाहीच यायचं परत. पण असं कुठे असतं का? मन गुंतलेलं असतं ना आपलं संसारात, मुलाबाळात. माझं मनच उडालंय सगळ्यातून. नक्की काय झालंय? डॉक्टर साहेब, मैत्रीचे बाबा काही बोलले का तुम्हाला? बोलले? नाही नाही, बोलत नाहीत ते. म्हणजे आम्हीच एकमेकांशी बोलत नाही, काही संवादच संपलाय आमच्यातला. पूर्वी खूप बोलायचो, पण आता तसं काही उरलं नाहीये आमच्यात. म्हणजे एक कारण असू शकतं याचं. काय? डॉक्टर साहेबांची कोणी आहे का? कोण? म्हणजे मी टीव्हीवर मालिकांमध्ये बघितलंय, लेडीज सेक्रेटरी साहेब. नलिनी? हो ना, मी बरोबर ओळखलं की नाही? मग अशा वेळेला ना सोडून द्यायचं. आपल्या माणसाची चूक पदरात घ्यायची, माफ करायचं त्यांना. कुठे ते लक्षात ठेवा, धरून ठेवा. हॅलो. अरे दादा, इथे एक लफडा झालाय. विघ्नेश, फालतूगिरी ऐकायला वेळ नाही, पटकन स्पष्ट काय ते बोल. हे बघ, टाइमपास करत नाहीये. इथे आपल्या घरी तुझे सासू सासरे आलेत. काय? बाबा सासऱ्यांशी आणि आई सासूशी प्रायव्हेट मध्ये बोलतायत. म्हणजे मी ऐकलं त्यांचं बोलणं. दादा, अरे मला एक डाऊट येतोय. कसला डाऊट? ह्यांचं बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे. काय? म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून तरी तसंच वाटतंय. हे बघ, तू काय करू नकोस. मी आत्ताच्या आत्ता घरी येतोय. हा, ओके, येतो मी. बाय.
ही येते, बाबा घरी, आई चावी. काय चाललंय याच? हा ए अरे काय पळापळ चालली तुझी? हा कसा दिसतोस? काय झालं? अगं प्रॉब्लेम झाला, ते मैत्रीचे आई बाबा घरी पोचलेत आमच्या. ते डिवोर्स बद्दल सांगितले त्यांनी. विघ्नेशचा फोन आला. अरे म्हणजे त्यांना डिवोर्स बद्दल माहिती नव्हतं तुझ्या आई बाबांना? म्हणजे मीच खरं तर वेळ आल्यावर सांगणार होतो, पण माझं चुकलं. आता आता घरी अचानक कळल्याने भूकंप आला असणार आहे. अरे चा, हिने सांगितलं नाही का काही? म्हणजे एरवी सांगते ना ती. अगं माई, माझ्या आणि सिद्धार्थ बद्दल हिनेच सांगितलं सगळ्या ग्रुपला, म्हणून विचारते. काय ऐश्वर्या, एकतर याचा इथे काही संबंध नाहीये आणि मी सांगितलं नव्हतं सगळ्यांना. हो, मग कसं कळलं सगळ्यांना? कारण तुम्हाला दोघांनाच माहिती होतं फक्त. एक मिनिट ऐश्वर्या, जे काय कळलंय ना तिच्यामुळे नाही, तुझ्यामुळे कळलंय. तू मूर्खपणे वागलीस म्हणून लोकांना कळलंय. आणि ते जे कळलं ना ते चुकून कळलंय, कारण की मैत्रिणी जेव्हा मला फोन केला की सिद्धार्थ येतोय भेटायला, आणि चुम्बक आणि रोकडे त्यावेळेला माझ्या समोर बसले होते, त्यामुळे त्यांना कळलं. आणि मी त्यांना म्हणलं होतं की येऊ नका, पण तरी माहितीच आहे तुम्हाला ते कसे आहेत, त्यामुळे ते आले. त्यामुळे तिची चूक नाहीये. ओके, आणि प्रत्येक वेळी तिची चूक नसते. तिला सारखं सारखं बोलत जाऊ नकोस. ओके, ठीक आहे ना, मग एवढं काय. तरी आम्ही वेगवेगळ्याच रूम्स मध्ये राहणार. एक मिनिट हा, ऐश्वर्या, तू ना मला फायनली सांगून दे की मी येऊ का नको येऊ. अगं मी कसं सांगू? मी नाही दुसऱ्यांचा निर्णय घेत तुझ्यासारखे. तूच ठरवायचं की नाही. ऐशू अगं, मी तू प्लीज, हा, मी नाही फोर्स केलेला तुला. काय चाललंय तुमचं? हा काय आहे? मेडिटेशन साठी चाललायत ना तुम्ही? हा भांडायला चाललात का तुम्ही? नाही. शांत राहा जरा. हो, गुड. आणि जा, आता रिक्षा आलीये. नाही म्हणजे जा, रिक्षा थांबली तिकडे. जा, फोन करा पोचलं. बाय, पोचल्यावर सांग. ओके, बाय ग, नीट जा. अहो तुम्ही उगाच असा काहीतरी समज करून घेताय. माझं काही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे नाहीये. खरंच. असं का? नाही बरं, असू देते. मग हे असं काही नाहीये, तर मग तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? लग्न. आमचं लग्न हाच आमचा प्रॉब्लेम आहे. लग्न कसं काय? नलिनी, आमचं लव्ह मॅरेज आहे. प्रेमात पडून लग्न केलं आम्ही एकमेकांशी. तेव्हा अभय इतका वेगळा होता, इतका उत्साही होता तो. त्याचं कायम स्वतःकडे आणि माझ्याकडे लक्ष असायचं. काय काय करायचो आम्ही एकत्र. सिनेमाना जायचो, रात्र रात्र गाणं ऐकायचो, फिरायचो, गप्पा मारायचो. पण आता त्याला कशातच इंटरेस्ट राहिला नाहीये. त्याचं सध्या तर त्याच्या कामातही लक्ष नाहीये. सेम सेम. हा, आमच्या यांचं कुठे ऑफिसमध्ये लक्ष आहे? जातात तरी का ऑफिसला? घरीच असतात. बरं, घरी येत तर दरवाजा उघडतील नाही, दार सुद्धा उघडायला जाणार नाही. दिवसभर काय तिथे ती वीट आहे ना, म्हणजे हे हो मोबाईल एवढा मोठा, त्याच्यात असतात दिवसभर. म्हणून एवढ्यासाठी डिवोर्स नाही ना मी घेणार त्यांच्याकडून. हे बघा, असा टू द पॉइंट नेमका प्रॉब्लेम नाही सांगता यायचा मला. सांगा सांगा, आपण दोघे जेंट्सच आहोत इथं. काय लाजू नका, अजिबात लाजू नका. सांगा सांगा. नाही तसं सांगता येणार मला. अच्छा, कळलं कळलं, माझ्या लक्षात आलं. मेडिकल प्रॉब्लेम. पण काय काळजी करू नका, या वयात काही गोष्टी नाही जमत. त्याला काय करणार आपण ना, सोडून द्यायचं ते. प्लीज अंडरस्टँड व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू. येस इज इन ह्युमन रिलेशन्स. येस येस. हे बघा, आमचं प्रेम नातं सगळं संपलंय. कोरडं कोरडं झालंय सगळं.
काहीच नाही राहिलंय पूर्वीसारखं. डॉक्टर, तुम्ही ना आयुष्यामध्ये भयंकरच अरसिक आहात राव. त्याने तुमच्यासारखी बायको जर मला असती ना तर मी स्वप्नामध्ये सुद्धा कधी तिला सोडून देण्याचा विचार केला नसता. खरं आहे तुमचं. पण मी सांगू का, अभय इज टर्निंग इन टू अन अल्कोहोलिक. पिणं पिणं खूप वाढलंय, त्याचं प्रमाणाबाहेर प्यायला लागलाय तो. सेम हा सेम सेम पितात, भयंकर पितात. आणि मी नाही का घेतले काय काय असं मला सांगतात. मी आज ओळखते, आपल्याला कळतं की नाही पटकन बाहेरून ना चोरून पिऊन येतात. अभय नाही हा असं करत. अभय राज रोज पितो बिनधास्त, घरात बसून रोज शुद्ध अर्पेपर्यंत. मग अशा वेळेला नका ना सोडू त्यांना. उलट ना त्यांना व्यसन मुक्ती केंद्रात सोडा. म्हणजे ओव्हरऑल काय तर तुम्ही काहीतरी क्रिया करायला हवी. क्रिया क्रिया म्हणजे हे बघा, मला सांगा, तुम्ही कधी घरी येताना संध्याकाळी त्यांना छानसा गजरा आणलाय का हो? नाही आणला. हे असं फिल्मी नाही वागलो आम्ही कधी. एक मिनिट डॉक्टर साहेब, हे दिसायला फिल्मी दिसतं, पण तुम्हाला सांगतो त्या एवढूशा गजऱ्यामध्ये आकाश पाताळ एक करायची ताकद असते बरं का. हो का? माझ्या नाही लक्षात आलं कधी. हेच चुकलं ना तुमचं. आणायला पाहिजे. तुम्ही त्यांना घरी येताना असा छानसा गजरा आणायला हवा. मध्येच त्यांना एखाद्या रोमॅन्टिक सिनेमाला घेऊन जायचं, एखाद्या वेळेस हॉटेलमध्ये जाऊन छान जेवण करायचं, असं अधूनमधून फिरायला जायचं निसर्गरम्य ठिकाणी. तुम्हाला सांगतो, या अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ह्या बायका इतक्या खुश होऊन जातात की काय विचारू नका. हो, या अशा छोट्या छोट्या गोष्टींनी खुश व्हायला माझी बायको बाई नाहीये. म्हणजे अहो, म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींनी खुश व्हायला ही टिपिकल बायकांसारखी नाहीये. शी इज अ करिअर वुमन. तिला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि म्हणूनच आम्ही आमच्या वाटा वेगळ्या करायचं ठरवलंय. अहो, तुमचा संसार हा एक रथ आहे, रथ. आणि तुम्ही आणि मॅडम, तुम्ही दोघ जण त्या रथाची चाकं आहात. काय कळलं? बरोबर उलट बोललात. आमच्या दोघांचे रथ वेगवेगळे आहेत आणि आमचे संसार सुद्धा दोन वेगवेगळे आहेत. डॉक्टर, परत चुकलात तुम्ही. मी काय म्हणतो, शेवटी लगाम मात्र कोणाच्या तरी एकाच्याच हातात पाहिजे. हो का? आमचंच बघा ना, मी सुरुवातीला फार गरम डोक्याचं होतो बरं का. एकदम म्हणजे जेवण जर आवडलं नाही ना, असं ताट भिरकून द्यायचं, भररकान भिंतीवर जाईन का कुठे जाईन. एकदा माझी आई आणि माझी बायको या दोघीत काहीतरी किरकोळ किरकोळ स्वरूपाचं भांडण झालं. त्यात माझी बायको माझ्या आईला काहीतरी उलटून बोलली. खलास, डोकं सरकलं. आणि मग सन्न का नशी मारली ना मला. ओ माय गॉड. पण त्यामुळे आमच्या संसारात काही फरक पडलाय का? नाही. संसार कसा अगदी सुरळीतपणे छान चालू आहे की नाही? मग मी पण त्या तापट डोक्याची होते. दोन्ही मुलांना उचललं आणि सरळ निघून गेले माहेरी. म्हणलं करा, तुम्हाला काय करायचंय ना तर करा. आले मागे मग नाक घासत. मला म्हणाले, चुकलो ग नलिनी, चुकलो, परत नाही असं काही करणार, हात नाही कधी उचलणार तुझ्यावर. आणि परत हात जर उचलला ना तर माझे दोन्ही हात कापून टाक म्हणे, शोलेतल्या ठाकूर सारखे, असं म्हणाले. गॉड. मी पण असे हसत सुटले होते. नलिनी, मी तुमच्या जागी असते तर परत कधीच नसते आले. अहो, असं काय हो, त्यांनी शब्द पाळला ना पण आजपर्यंत. पुन्हा नाही कधी ओरडले सुद्धा नाहीत मला, माहितीये का. हात तर लांबची गोष्ट. आणि मलाच काय, मुलांना सुद्धा बोट लावलं नाही त्यांनी. कधीच नाही मार खाल्लाय कोणी दोघांनी. म्हणून तर ते धाकटं कार्ट ना असं धाकटं लेकरू माझं थोडं शेफारलेलं आहे, कारण मारच खाल्ला नाही वडिलांच्या हातचा. पण
अजून एक मार्ग आहे म्हणजे की हे बघा, हे जर सगळं सुरळीत करायचं असेल ना, म्हणजे पुरुषांचं जर मन जिंकायचं असेल, आपल्या ताब्यात ठेवायचं असेल ना, तर तो मार्ग पोटातून जातो. छान छान करून खायला घाला त्यांना, डॉक्टर साहेबांना. ते सगळं झालंय माझं करून. खूप चांगलं चुंगलं करून खायला घातलंय मी त्याला. पण मग नंतर कामाचा व्याप वाढला, इंटरेस्ट गेला, आणि आता खरं सांगू का, सवय पण गेली माझी. सवय आपल्यावर असतं, लावणं सोडणं सवय होईल. तुम्ही एक काम करा, तुम्ही हे करा, एक फर्स्ट क्लास असा ते काय ते कुकिंग क्लास जॉईन करा. मला नाही जमणार. अहो जमणार. ते बरं, वेळेमुळे तर जमलं नाही तर इकडे या ना, मी सगळं शिकवते तुम्हाला. चला आजपासून तयारी करूया आपण. चला आज काय बनवताय पहिलं? एक मिनिट नलिनी, मला ना मुंबईला पोचायला उशीर होईल खूप. मी निघू? नाही 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 नाही, थांबायला लागेल. अहो हे जास्त महत्वाचं आहे. अशा कशा निघालात तुम्ही? मी सांगते ना, थांबायचं म्हणजे थांबायचं. हो. रेश्मा, ठेवली. हा, आता हे बघा, लग्न म्हणजे काय असतं मी सांगते.